अक्कल आहे का? पोरं झोपेल दिसत नाही का? हा ते झोपेल नाही पण इकडे उठी रे ना मी काय काय डोक्यात काही फरक पडला का? हा फरक पडला डोक्यात? हा रोज उठला का तेच, रोज उठलं का ते? हा लेकरं झोपेले काही कळतं का नाही? हा तो फार भांडवलं बा मला. तुम्ही मी नाही भांडावलं, तुम्ही मला भांडावले. हा लाज धरा थोडीशी. दुसरी करीन बर का. हा दुसरी करायची? एवढी आग आहे काय तुम्हाला? आग नाही पण मग तो मोसम आहे. काचा मोसम आहे? हा हळू बोल. एवढे 5-5, 6-6 पोरं झाले ना. हा या बाय तुम्ही ना कटकट करू नका बरं का. पोरं झोपेली. हा तुम्हाला शिस्ती सांगते, तुमचं रोजचं झाले. रोज मग आता हाय मानून एक काम कर. काय म्हणतो पुढं का डोकं इकडे भीती वाटता. आता आता म्हातारं वय झालं, एवढी पोरं झाली, आता थोडं सुधरावा, चाळी सोडून द्यावा. तरी रोज उठलं का हात टाकी पाय टाकी. हा थोडीशी लाज धरा. हा पारणा पिकून गाय झाली. आणि आता जर परत हात लावला बाई मा इतकं वाईट नाही मग. हा आता बाई करा पूजा. काय चालवलं काय तुम्ही? बाई सुधरायचे का नाही? सुधरायचे का नाही मला सांगा. या पोरांमुळं मी गप्प राहते. काय करावं बी या माणसाला? पोरांमुळे मी शांत आहे. नाही तर तुम्हाला सांगते नाटकं बंद करा जराशी. एवढंच आलं फक्त. एक टाइम काय या बाय तुम्हाला एक सांगू का? आता माझं झालं वय, माझ्याने काही होत नाही. 5-5 डिलेवऱ्या झाल्या, ऑपरेशन झालं, तरी तुमचा काही चाळ अजून जात नाही. या बाय तिकडं थोबाड करा. पहिलं थोबाड तिकडं करा. करा तिकडं थोबाड. घ्यायचो करा थोबाड तिकडं. घ्यायचो वय गेलं पण सोय नाही आली. जसं काही चाळल्यावानी करून राहिलं ते. करा ना काय आता काय करा? काय करू आता? हा उठा उठा तुम्ही तिकडं खाली जाऊ. उठा लवकर उठा. मला झोप द्या. मला आहे ना एक झोप नाही. उठा उठा तुम्ही. जर आता हात लावला ना बाई मग गप बस ना. गप मरना गपची. उठतील ना ती. लेकरांनी पाहिलं तर काय म्हणाल? नाही तर आता आहे ना तुम्हाला सांगते मी नरडीव पाय देईन तुमच्या. हा काय भुकात आहे काय हे करत्या. जाऊ का निघून मी? काय ग मम्मी? काय नाही बाळ काय नाही. जाऊ त्याला ते पोर जागीच आहे. काय ग मम्मी म्हणते लाज धरा थोडी. लाज धरा. वा पुढच्या रूम मध्ये जा तुम्ही. जाऊ पाहिजे. उठा उठा लवकर. मला एक टाइम दे. उठा ना. आपण ती पोर जागी ना. गप बसा ना. वा धरा ही उशी घ्या. ती गोदड घ्या. तिकडच्या रूम मध्ये जा. त्या रूम मध्ये जावा. वा पुढं जा तिकडे येते मी. जा तिकडे पुढं जा तिकडे. बाबा काय आपला उद्देश होता जातो पुढच्या.